नमस्कार. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशन हिंगणघाटच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. उद्या 11 जानेवारी 2026 उद्या MPSC ग्रुप सी ची परीक्षा होऊ घातलेली आहे. आता उद्या MPSC ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि या परीक्षेकरता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. परंतु जागा काही शेकड्यामध्ये जागा आहेत. या काही 100च्या पटीत असणाऱ्या जागांसाठी लाखो विद्यार्थ्यांचा फॉर्म आलेला आहे. परंतु विषय हा लाखो विद्यार्थ्यांचा नाही आहे. त्याच्यामध्ये अभ्यास करणारे, वर्षभर तयारी करणारे हे काही हजारच विद्यार्थी असतात. कारण की तुम्हाला पहिलेच सांगितलंय की स्पर्धा परीक्षाचा फॉर्म भरणं वेगळं आणि स्पर्धा परीक्षेसाठी ती साधना करणं वेगळं. आधीच्या काळात जंगलात जाऊन ऋषीमुनी वर्षानुवर्ष तपश्चर्या करायचे, कारण की देवाला प्रसन्न करायसाठी आणि देवाकडून वर घ्यायचे. परंतु आजच्या काळात देवाला प्रसन्न करणे, देवाकडून वर घेणे म्हणजेच MPSC ची परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेची परीक्षा पास होऊन सरकारी नोकरीवर लागणे हे आहे. मग याच्यासाठी कोणत्या जंगलात जाण्याची गरज नाहीये. यासाठी तपश्चर्या म्हणजेच जो विद्यार्थी तासनतास, महिनोमहिने, वर्ष अभ्यासिकेत बसून तन आणि मनाने जो अभ्यास करतो, जो एकदम जीव होऊन अभ्यास करतो, तल्लीन होऊन अभ्यास करतो आणि एकदम तो वेडा होऊन जातो, त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा आहे आणि त्याच विद्यार्थ्यांनी या तपश्चर्यामध्ये यश मिळतो, त्याला स्पर्धा परीक्षा ही पावते. आता नुकतंच आपण पाहिलंय की MPSC ची ग्रुप बी ची परीक्षा, पूर्व परीक्षा झालेली आहे. त्या ग्रुप बी च्या पूर्व परीक्षेकरता लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. याच्यामध्ये आता अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी होते याच्यातच, परंतु प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे पेपर आला नाही. बऱ्याच जणांना पेपर कठीण गेला. मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की सर आम्हाला वेळ पुरला नाही, सर आमच्यासाठी पेपर सोपा होता पण वेळच पुरला नाही. काही जणांचं म्हणणं पडलं वेळ पुरला पण सर पेपर फारच लेंदी होता, पेपर फॅक्च्युअल नव्हता, पेपर कन्सेप्च्युअल होता. विद्यार्थी मित्रांनो, दिवसेंदिवस सर्वच गोष्टीची पातळी वाढत आहेत. परीक्षेची पातळी दिवसेंदिवस वाढत आहेत, आपल्याला अभ्यासाची पातळी पण वाढवायची आहे. अभ्यास फक्त हा वाचनावर अवलंबून असू नये, अभ्यास हा संकल्पनेवर अवलंबून असावा. ठीक आहे, मी जास्ती काय बोलणार नाही. उद्या MPSC ग्रुप सी ची परीक्षा आहे. त्या ग्रुप सी च्या परीक्षेसाठी एक मोलाचं तुम्हाला मार्गदर्शन देतोय. उद्या हा 1 तासात जो पेपर आहे, पेपरला गेल्यानंतर, पेपरला जाण्याच्या आधी आज मी तुम्हाला सांगतोय की खूप काही जास्त जागरण करू नका, लवकर झोपा, लवकर उठा, नवीन काही वाचत बसू नका. जे काही तुम्ही आजपर्यंत वाचलंय त्याला फक्त ओव्हरलुक करा, रिव्हिजन घ्या, करंटला रिव्हिजन घ्या आणि लवकर झोपा आणि लवकर उठा. त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर रोजचे नित्यनेमाने आपलं सुरुवातीच्या जे काही प्रातर्विद्या ते पूर्ण करा आणि सकाळी उठून छान प्रसन्न मनाने आपल्या तुम्ही ज्या देवीदेवतांना मानता त्या देवीदेवताला नमस्कार करा, त्यांना आशीर्वाद मागा, प्रार्थना करा की माझ्या केलेल्या प्रयत्नांना यश मिळू दे, हीच त्यांना प्रार्थना करा. त्यानंतर आपल्या आईवडिलांना, आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्या आणि त्या पेपरला 1 तासाआधी त्या सेंटरवर पोहोचा. तुम्हाला सेंटर जाण्यासाठी तुमच्या घरापासून 1 तास लागत असेल तर तुम्हाला 2 तासाआधीच तुम्हाला निघावं लागेल. म्हणजे सेंटर आपल्याला 1 तास आधी पोहोचावं लागेल. कारण की तिथलं विषय कसा आहे, तिथलं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट जमलं पाहिजे. तुम्ही वर्षभर अभ्यास केला, ही तुमची युद्धनीती झाली. उद्या तुम्हाला 1 तासात तो पेपर कसा सोडवता ही तुमची रणनीती आहे. युद्धनीतीमध्ये आजपर्यंत तुम्ही अभ्यास केला वर्षभर, त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झाले, त्यात तुम्ही सक्सेस झाले. परंतु उद्याची रणनीती फार महत्वाची आहे. युद्धनीतीमध्ये तुम्ही किती तरबेज असेल पण रणनीती जर तुम्हाला जमली नाही, त्या 1 तासात पेपरचं मॅनेजमेंट तुम्हाला जमलं नाही, पेपरचं सिलेक्शन, तुम्हाला क्वेश्चनचं सिलेक्शन जमलं नाही, तर तुम्हाला यश मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कदाचित काही विद्यार्थ्यांना उद्याचा पेपर सुद्धा सुरुवातीला कठीण वाटू शकतो. नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अभ्यास करून गेलोय, आपल्याला जर पेपर कठीण चाललेला आहे याचा अर्थ समजून चला की सर्वच विद्यार्थ्यांना पेपर कठीणच जाणार आहे. कारण मी अभ्यास करून आलोय. याचा अर्थ असा नाही की माझा रिझल्ट येणार नाही. याचा अर्थ असा होतो पेपर मला कठीण चालला, मी अभ्यास करणार असून सुद्धा याचा अर्थ पेपरची काठीण्य पातळी वाढलेली आहे. काठीण्य पातळी वाढली म्हणजे पेपरचा कटऑफ कमी येणार आहे. मग पेपरचा कटऑफ कमी येत असताना मग मला तर रिस्क किती घ्यायची आहे. मग 100 पैकी 100 सोडवायचे की 100 पैकी 90 सोडवायचे की 100 पैकी 95 सोडवायचे, याचा तुम्हाला विचार करायचा आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही की 100 पैकी एवढे सोडवा, 100 पैकी तेवढे सोडवा असं म्हणणार नाही.
परंतु तिथे सतसत विवेक बुद्धीने 1 तासात पूर्ण विचार करा. पेपर कसा सोडवायचा याचा विचार करा. पहिला प्रश्न जर कठीण वाटत असेल, आणि पहिला प्रश्न कठीण म्हणजेच कसं असते, त्या बॅट्समनला बॉलरने टाकला बाउन्स असतो. बाउन्स झाल्यामुळे बॅट्समननी हिंमत हारू नये, कारण की समोरच्या सोप्या बॉलर सुद्धा बॅट्समनची विकेट जात असते. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की पहिला दुसरा प्रश्न कठीण वाटलाय तर हिंमत हारू नका. आपल्याला ते 1 तास शेवटच्या 1 सेकंदापर्यंत आपल्याला 100% द्यायचा असतो. मग ते 100% देत असताना एखादी प्रश्न कठीण वाटला तर त्याला स्किप करा. चला इट्स ओके म्हणा, इट्स ओके म्हणा, ऑल इज वेल. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन घ्या. इझिली स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की ते 1 तासाचं व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला जमलं पाहिजे. ते 1 तासाची तुम्ही जर लढाई जिंकली, तुम्ही पूर्ण वर्षभराची लढाई जिंकली असं समजून चला. तुम्ही 1 तासाची लढाई हारली तर तुमचं वर्षभराची मेहनत सुद्धा वाया चालली जाईल, लक्षात घ्या. मग दुसरा प्रश्न पकडा, तोच कठीण वाटला स्किप करा. तिसरा प्रश्न घ्या. मग त्याच्यामध्ये 50-50 वाटलं तर चान्स घ्या. 2 ऑप्शन मिळते होते, वाटले की नाही बाई हे किंवा हे येऊ शकते, 2 तर कटले, त्याच्यामध्ये चान्स घ्या वाटल्यास. तिसरं असं करत करत जो नाहीये त्याला राऊंड करा, त्याला स्किप करा. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की शेवटचे 5 मिनिट बाकी असताना किंवा शेवटचे 10 मिनिट बाकी असताना तरी आपण 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचलो पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलं असेल आजपर्यंतचा माझा अभ्यास, माझा अनुभव सांगतोय की जनरली शेवटचे हे 10 प्रश्न, शेवटचे 5 प्रश्न सोपे असतात, पण तिथेच आम्ही पोहोचत नाही, कारण त्यामध्ये वेळच राहत नाही. म्हणून प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक प्रश्नाला वेळ द्यायचा आहे. शेवटच्या 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचा. शेवटच्या 100व्या प्रश्नापर्यंत गेल्यानंतर तुमच्याजवळ ऍटलिस्ट 10 मिनिट तरी उरले पाहिजे. 5 मिनिट पकडू आपण. ते 5 मिनिट उरलेले आपल्याला रिटर्न यायचं आहे. रिटर्न येऊन जे आम्ही क्वेश्चन स्किप केले आहेत, बऱ्याचदा काय होते मित्रांनो, एखादी 5वा प्रश्न आम्ही स्किप केला होता, त्या 5व्या प्रश्नाची लिंक आम्हाला कधी कधी 10व्या प्रश्नात मिळून जाते. मग आमचं क्लिक होते की नाही त्या प्रश्नाचं उत्तर हे येणार, मग आम्ही रिटर्न जाऊ शकतो. पण तुम्ही काय एकदा गोल भरला सुरुवातीलाच, कुठलाच विचार न करता, तर तुम्ही रिटर्न जाऊ शकत नाही, कारण एकच वेळ आपल्याला गोल फिलअप करावा लागतो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की उद्याचं 1 तासाचं चांगल्या प्रकारे नियोजन, उद्या 1 तासात तिथे व्यवस्थापन करा. पेपर सुरू होण्याच्या 5 मिनिटं आधी शांत डोळ्याने, शांत डोक्याने, डोळे बंद करून एकाग्र चित्ताने तिथे आपल्या देवाचं, आपल्या गुरुजनांचं, तुम्ही ज्याला मानता त्याचं नामस्मरण करा. डोकं शांत ठेवा, रिलॅक्स व्हा, लांब श्वास घ्या 3 वेळा आणि पेपरला सुरुवात करा. आणि जे आपण वर्षभर अभ्यास केला ते पूर्ण 100% झोकून द्या त्याच्यामध्ये. कुठलाच विचार करू नका, मागचं पाहू नका, पुढचं पाहू नका. पुन्हा एकदा सर्वांना उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. उद्या पेपर झाल्यानंतर लगेच आपण याच प्लॅटफॉर्मवर उद्याच्या पेपरचं विश्लेषण करणार आहोत. नुकतंच ग्रुप बीचं विश्लेषण आपण चांगल्या प्रकारे केलं. पूर्ण महाराष्ट्रातून त्याला सुंदर प्रतिसाद असा मिळालेला आहे. येणाऱ्या रिझल्ट बघू आपण काय येतं. तर उद्या होणाऱ्या ग्रुप सीच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वांचा पेपर चांगला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ऑल दी बेस्ट, डू युअर बेस्ट. धन्यवाद.